हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मला माहिती आहे ह्यूमन रिप्रोडक्शन मी काय म्हटलं होतं की मी काल सुरू करणार आहे, बरोबर की नाही. पण मी काल सुरू केला नाही किंवा माझा मॉक टेस्ट सोडून दुसरा कुठलाही व्हिडिओ मी काल टाकला नव्हता. त्याचं कारण काय बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं जे लेक्चर शूट होतं किंवा मी जे आता लेक्चर शूटिंग करते, लॉकडाऊनमुळं मी घरी आल्यामुळं फार्मवरती किंवा आमचं जे शेतातलं घर आहे तिथं लेक्चर शूट होत आहेत आणि काल दिवसभर तिथं ट्रॅक्टर चालू होता. आज सकाळी 5:30 ते 8:15पर्यंत ट्रॅक्टर तिथं चालू होता. सो मला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवता आलेला नाही काल. त्यामुळं आता मी व्हिडिओला शूट करते आणि आता तुम्हाला मला वाटते 12पर्यंत व्हिडिओ अवेलेबल होईल. इथं नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे, सो अपलोड करायला सुद्धा वेळ लागतोय. त्याच्यामुळे पण व्हिडिओज जास्तीत जास्त मला टाकता येत नाहीत. थोडासा टेक्निकल इश्यू किंवा नेटवर्क इश्यू आहे, तो मॅनेज करून व्हिडिओज करायचं चाललंय. तर तेवढंसं ॲडजस्ट करा तुम्ही. मग सुरू करूयात आजचं लेक्चर, ह्यूमन रिप्रोडक्शन. मग त्याच्यामधला पहिला पॉईंट काय घेतोय आपण आज, ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले आलेले क्वेश्चन सगळे आपल्याला घ्यायचे आहेत. मग फर्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, हा त्याच्या अगोदर हा टॉपिक बघा, 8च्या आसपास प्रश्न याच्यावरती येत आहेत. 7-8 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. सो जसं रिप्रोडक्शन इन प्लांट्स टॉपिक महत्त्वाचं आहे, तसंच ह्यूमन रिप्रोडक्शनसुद्धा जास्त वेटेजचं टॉपिक आहे आणि त्याचं आपल्याला सगळं व्यवस्थित कव्हर करायचं आहे. मॅक्झिमम लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेनच, बट असं जर काही इश्यू झाला तरच फक्त लेट होतोय. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे. टेस्टिस आर एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल इन पोझिशन, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ॲप्रोप्रिएट रिझन. CET 2014चा क्वेश्चन आहे, बरोबर की नाही. मग आता आपल्याला हे माहिती आहे की एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल पोझिशनमध्ये टेस्टिस आहेत. मग आता पहिले आपण ऑप्शन्स बघूयात. नॅरो पेल्विस इन मेल, स्पेशल प्रोटेक्शन इन मेल, prostate gland and seminal vesicles occupy maximum space, 2 to 2.5 degree Celsius lower than the normal body temperature, असे ऑप्शन्स आहेत, बरोबर. मग त्याच्या अगोदर थोडंसं आपण पॉईंट डिस्कस करूयात. काय आहे आपले जे ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जे टेस्टिस आहे, आपल्याला माहिती आहे प्रेग्नन्सीच्या 7th मंथ किंवा डेव्हलपमेंट जी प्रेग्नन्सी आहे त्याच्या 7th मंथमध्ये म्हणजे बिफोर बर्थ हे काय होत असतात, सुरुवातीला कुठं होत आहेत डेव्हलप, ॲब्डॉमेनमध्ये डेव्हलप होतात. म्हणजे सुरुवातीची वाढ कुठं होते, ॲब्डॉमेनमध्येच वाढ होते आणि त्याच्यानंतर काय होतं आहे 7th मंथ जो आहे प्रेग्नेन्सीचा किंवा डेव्हलपमेंटचा, त्यावेळी काय होतं आहे ॲब्डॉमेनमधून काय होतात, डिसेंड डाऊन होतात. डिसेंड डाऊन कुठं होत आहेत, तुमच्या एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल म्हणजे ॲब्डॉमेनच्या खाली होत आहेत आणि तो जो कॅनल आहे तो कुठला आहे, इंग्युनल कॅनाल. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. हा या वर्डवरती क्वेश्चन बनू शकतो. कुठल्या कॅनल थ्रू किंवा कुठल्या पॅसेज थ्रू काय होणार आहे, टेस्टिस किंवा पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टेस्टिस काय होतात, डिसेंड डाऊन होतात ॲब्डॉमेनमधून. तर इंग्युनल कॅनाल आहे त्याचं नाव, तर लक्षात घ्या. आणि हा एक लक्षात ठेवायचं आहे, 7th मंथ काय आहे प्रेग्नेन्सीचा किंवा डेव्हलपमेंटचा 7th मंथ आणि इंग्युनल कॅनाल, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर हे पॅसेज ह्या पॅसेजमधून किंवा टेस्टिस किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिसेंड डाऊन व्हायला जर फेल झाली तर त्या सिच्युएशनला किंवा त्या मग स्टरिलिटी येणार आहे, बरोबर की नाही. स्टराईल असणार आहे तो ह्यूमन, कसं असणार आहे, स्टराईल असणार आहे. कारण याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही, कारण ते डिसेंड डाऊन होणार नाहीत. आणि जर असं झालं, जी स्टरिलिटी आहे त्याला काय म्हटलं जातं, क्रिप्टॉर्किडिझम. काय म्हटलं जातं, क्रिप्टॉर्किडिझम. बघा कशावरती मग क्वेश्चन येऊ शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. कितव्या महिन्यात प्रेग्नन्सीच्या किंवा डेव्हलपमेंटच्या 7th मंथमध्ये ॲब्डॉमेनमधून खाली डिसेंड डाऊन होते. त्याच्यानंतर कुठला पॅसेज आहे तो इंग्युनल कॅनाल. आणि जर ते झालं नाही, डिसेंड डाऊन झालं नाही आणि स्टरिलिटी आली, तर त्या सिच्युएशनला काय म्हटलं जातं, क्रिप्टॉर्किडिझम म्हटलं जातं. याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. आता आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. मग काय होतं आहे, हे एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आल्यानंतर काय माहिती आहे आपल्याला की स्क्रॉटममध्ये दोन्ही साईडला दोन्ही काय होतं आहे, स्क्रॉटममध्ये हे स्क्रॉटम आहे, आतमध्ये हे टेस्टिस आहे, बरोबर नाही. हे जे स्क्रॉटम आहे ते काय काम करतं, थर्मो रेग्युलेटर म्हणून काम करतं. काय करतं, थर्मो रेग्युलेटर म्हणून काम करतं. आणि कारण याचं फंक्शन होण्यासाठी, टेस्टिसचं प्रॉपर फंक्शन होण्यासाठी बॉडी टेम्परेचरपेक्षा याचं जे टेम्परेचर आहे ते 2 to 2.5 डिग्री सेल्सिअसनी काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. कुणापेक्षा, बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असायला पाहिजे. कितीने, 2 to 2.5 डिग्री सेल्सिअसनी. आणि थर्मो रेग्युलेटर, थर्मो स्टॅबिलायझर म्हणून तुमचा कोण काम करतोय, हा स्क्रॉटम काम करतोय. आणि हे मेन रिझन आहे की लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर, बॉडी टेम्परेचरपेक्षा नॉर्मली किती 2.2 to
2 to 2.5 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर काय असतं, कमी आहे, म्हणून हे एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल पोझिशनला आहेत आणि त्याचं टेम्परेचर हे मेन रिझन आहे. याच्यामध्ये नॅरो पेल्विसचा काही संबंध नाही आहे, स्पेशल प्रोटेक्शनचा सुद्धा काही संबंध नाही. प्रोस्टेट ग्लँड आणि सेमिनल व्हेसिकल स्पेस ऑक्युपाय केलं तरी शेवटी बघा नेचर आहे आणि नेचरला स्पेस एखाद्या ग्लँडने जास्त ऑक्युपाय केला म्हणून बॉडीच्या बाहेर एखादा ऑर्गन येणं ही गोष्ट काय म्हणजे लॉजिकली सुद्धा हे ऑप्शन्स डिलीट होत आहेत, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा. इच टेस्टिक्युलर लोब्यूल कंटेन्स डॅश कॉन्व्होलेटेड सेमिनिफेरस ट्यूबल्स. CET 2019चा क्वेश्चन आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक टेस्टिसमध्ये काय आहे, तुमचे लोब किती आहेत सांगा, 2, म्हणजे 2 टेस्टिस आहेत बरोबर की नाही, आणि त्याच्यामध्ये लोब किती आहे 200 to 300 काय आहेत लोब्स आहेत, म्हणजे इच टेस्टिसमध्ये 2 टेस्टिस, त्याच्यामधल्या प्रत्येक टेस्टिसमध्ये लोब किती आहेत 200 ते 300 तुमचे लोब्स आहेत आणि या प्रत्येक लोबमध्ये किती आहेत 1 to 4 कॉन्व्होलेटेड ट्यूबल्स आहेत. काय आहेत 1 to 4 कॉन्व्होलेटेड ट्यूबल्स हे दिले. आता इथं वर्ड काय फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे कॉन्व्होलेटेड ट्यूबल आणि इथं काय दिलंय टेस्टिक्युलर ट्यूबल. लक्षात घ्या हे टेस्टिस मधल्या लोबमध्ये आहे म्हणून कॉन्व्होलेटेड ट्यूबल किंवा टेस्टिक्युलर ट्यूबल्स असं नाव दिलंय त्यांनी. तर ऑप्शन काय असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर ए, कारण 1 to 4 लोब्युल्स तिथं प्रेझेंट आहेत. मग 5 to 7, 8 to 10 आणि 11 to 14 हे ऑप्शन कॅन्सल होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग सेल्स सिक्रेट अ हार्मोन. CET 2015चा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला सगळ्या सेल्स दिल्यात. मग सेल्स ऑफ लेडिग आहे, सेल्स ऑफ सर्टोली आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. या दोघांना आपण नंतर काय करूयात डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे शेवटचे 2 ऑप्शन्स डिस्कस करूयात. आता आपल्याला माहिती आहे स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय आहे. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फेजेस आहेत. मेन फेजेस काय 3 आहेत. मग एक आहे कुठली, पहिली मल्टिप्लिकेशन फेज आहे, त्याच्यानंतर दुसरी कुठली आहे सांगा तुमची ग्रोथ फेज आहे आणि तिसरी कुठली आहे मॅच्युरेशन फेज आहे. आता या तिन्ही फेजमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं काय आहे बघा. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं प्रिमॉर्डियल सेल सगळ्यात मध्ये काय असतात पहिल्यांदा प्रिमॉर्डियल सेल्स आहेत आणि तुमच्या प्रिमॉर्डियल सेल जे आहेत यांचं काय होतं मायटोसिस होतं. यांचं काय होतं मायटोसिस होतं आणि मायटोसिस होऊन काय तयार होतं स्पर्मॅटोगोनिया तयार होतात आणि हे स्पर्मॅटोगोनियाची साईज वाढते. काय होणार आहे याची साईज वाढणार आहे आणि साईज वाढून काय होतं तुमचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. काय होणार आहे तुमचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. हे लक्षात घ्या बघा. याच्यामध्ये काय बघितलं आपण 3 फेजमधल्या पहिल्या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय झालं प्रिमॉर्डियल सेलचं काय झालं तुमचं मायटोसिस होऊन स्पर्मॅटोगोनिया तयार झाला आणि प्रत्येक स्पर्मॅटोगोनियमचं काय होणार आहे याच्यामध्ये. आणि हे स्पर्मॅटोगोनिया कसे असतात डिप्लॉइड असतात बरोबर. यांची साईज वाढते आणि याला आपण काय म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. सिम्पली फूड अक्युमुलेट करतं ते आणि साईज वाढणार आहे आणि नंतर याचं काय होतं मिओसिस होतं. याचं काय होतं मिओसिस होतं आणि मग तुमचं काय होणार आहे मिओसिस किंवा त्याला मॅच्युरेशन डिव्हिजन म्हणतात आणि त्याच्यानंतर तुमचं काय होणार आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झालं. म्हणजे आता याच्यामध्ये बघा मग याच्यामध्ये हे कुठंही हार्मोन सिक्रेट करतात का नाही. हे काय आहे तुमच्या स्पर्म तयार होण्याच्या ग्रोथ फेजेस आहेत किंवा स्टेजेस आहेत बरोबर. मग याच्यामध्ये कुठंही तुमचा सिक्रेशन होणार नाही. त्याच्यानंतर बघा म्हणजे हे ऑप्शन्स दोन्ही गेले. त्याच्यानंतर काय आहे सेल्स ऑफ सर्टोली. मग सेल्स ऑफ सर्टोलीचं काय काम आहे नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं. बघा नरिशमेंट कुणाला करायचं आहे स्पर्मला. जोपर्यंत स्पर्म काय होत नाही मॅच्युअर होत नाही स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये कंप्लीट ज्याची जी प्रोसेस आहे मॅच्युरिटी होईपर्यंत स्पर्मला नरिशमेंट करण्याचं काय काम आहे कुणाचं काम आहे सेल्स ऑफ सर्टोली. म्हणजे याचंही काही सिक्रेशन नाही बघा. रिप्रोडक्शन इन प्लांटमधला टॅपेटम लक्षात घ्या. टॅपेटम जो काय करतो अँथरमध्ये नरिशमेंट प्रोव्हाइड करतो आणि याच्यामध्ये कोण सेल्स ऑफ सर्टोली. हे दोन्ही लक्षात ठेवा. टॅपेटम बोर्डाचा खूपच म्हणजे फेवरेट आहे. सारखं टॅपेटमवरती काहीतरी विचारलं जातं. कुठं नाही कुठं टॅपेटमचा रेफरन्स येतो. तसं पॅरलली लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी पॉईंटचं कंपॅरिझन करता तेव्हा तुमच्या ते जास्त लक्षात राहतं. सो याचं काम नरिशमेंट आहे म्हणजे हे सुद्धा कॅन्सल झालं. मग उरला ऑप्शन तुमचा सेल्स ऑफ लेडिग. जरी तुम्हाला त्याचं काम नक्की कुठलं हार्मोन सिक्रेट करते माहिती नसलं तरी एलिमिनेशनने तुम्ही त्याला सोडवू शकता आणि याचं आपल्याला माहिती आहे काय आहे टेस्टोस्टिरॉन सिक्रेट करण्याचं काम कोणाचं आहे सेल्स ऑफ लेडिग. आणि कधी हे आफ्टर प्युबरिटी म्हणजे मेल मॅच्युअर झाल्यानंतर मॅच्युरिटी नंतर किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स
डेव्हलप झाल्यानंतर हे काय करतात, सेल्स ऑफ लेडी टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतात. मग एक डायरेक्ट तुम्हाला याचं माहिती असेल क्लिक करा, पुढे जावा किंवा एलिमिनेशननी सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द प्रोस्टेट फ्लुइड फॉर्म्स अबाउट डॅश ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. CET 2017चा क्वेश्चन आहे. म्हणजे सिमेन मधलं प्रोस्टॅटिक फ्लुइड म्हणजे काय, प्रोस्टॅटिक ग्लँडनी किंवा प्रोस्टेट ग्लँडनी तुमचं किती सिक्रेशन केलंय, जे काय टोटल व्हॉल्यूम आहे तुमचं कशाचं, टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. तर टोटल व्हॉल्यूम सिमेनचं त्याच्यामधल्या प्रोस्टॅटिक फ्लुइडने. मग आता आपल्याला माहिती आहे किती ॲसेसरी ग्लँड्स किती आहेत आपल्याकडे. एक आहे तुमची सेमिनल व्हेसिकल, आणि हे जे सेमिनल व्हेसिकल्स आहेत त्या सेमिनल व्हेसिकलचं जे व्हॉल्यूम आहे किंवा त्याचं जे सिक्रेशन आहे ते किती आहे, 60% पर्यंत काय सेमिनल व्हेसिकलचंच व्हॉल्यूम आहे सिमेनपैकी. म्हणजे हा ऑप्शन तर गेला. त्याच्यानंतर 50% कोणाचंही नाही आहे, 40% कोणाचं नाही. आणि तुमचा जो नेक्स्ट आहे कुठला, जो विचारला आहे आपल्याला प्रोस्टेट ग्लँड, त्या प्रोस्टेट ग्लँडचं किती आहे, 30% आहे. आणि 30% असणारा ऑप्शन आपला ऑप्शन नंबर डी आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन डी आहे तुमचा. हे व्यवस्थित हे पाठच करायचं. आता बघा याच्यावरती आलंय, नेक्स्ट याच्यावरती येऊ शकतं. प्लस तुम्हाला या पॉईंटमध्ये अजून काय काय करायचं, याचे सगळे सिक्रेशन्स, याचे कुठले कुठले सिक्रेशन्स आहेत आणि त्या प्रत्येक सिक्रेशनचे फंक्शन्स पाठच करायचे. त्याच्यावरती क्वेश्चन आलाय बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्याच्यावरतीच आहे. बघूयात आपण. नेक्स्ट काय बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मॅच. इकडे काय दिले, ॲसेसरी ग्लँड्स, आणि इकडे काय दिले, फंक्शन. CET 2014चा क्वेश्चन आहे. मग फर्स्ट काय, सेमिनल व्हेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड, आणि याचे सगळे फंक्शन्स दिलेत. मग आता लुब्रिकेट्स व्हजायना, प्रोव्हाइड एनर्जी, कोॲग्युलेशन ऑफ स्पर्म, न्यूट्रलायझेस ॲसिडिटी ऑफ स्पर्म. आता सगळ्यात पहिला आपण काय बघूयात, तुमचा सेमिनल व्हेसिकल. आणि आता मी फर्स्ट ऑप्शन टाकते फक्त इथं. सेमिनल व्हेसिकलचा सिक्रेशन्स काय काय आहेत सांगा. आता इथं तर आपण बघितलं सेमिनल व्हेसिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे व्हॉल्यूममध्ये, 60%. आता याचे काय करायचे आपल्याला बघायचे, त्याचे सिक्रेशन्स. मग याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा, फ्रुक्टोज सिक्रेट केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं काय केलं जातं तुमचं, फायब्रिनोजिन. काय केलं जातं, फायब्रिनोजिन. आणि लास्ट काय आहे तुमचं, प्रोस्टाग्लँडिन्स. हे तीन तुमचे काय आहेत सिक्रेशन्स कुणाचे, पहिला तुमचा जो आहे तो सेमिनल व्हेसिकलचे. सेमिनल व्हेसिकलचे सिक्रेशन्स किती झाले, फ्रुक्टोज, फायब्रिनोजिन. आणि आता याच्यामध्ये माहिती आहे फ्रुक्टोजचं काय काम आहे, एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम आहे. कुणाला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम आहे, स्पर्मला. कशासाठी, स्विमिंगसाठी एनर्जी प्रोव्हाइड करायचं काय काम आहे, फ्रुक्टोजचं आहे. म्हणजे फ्रुक्टोजला सेमिनल व्हेसिकल आला आणि प्रोव्हाइड एनर्जी, म्हणजे याचा ऑप्शन हा आला. नेक्स्ट काय आहे, कोॲग्युलेशन ऑफ स्पर्म. मग आता हे कोॲग्युलेशन ऑफ स्पर्म याच्यापैकी कुणाचं काम आहे, तर तुमच्या फायब्रिनोजिनचं काय काम आहे, कोॲग्युलेशन. कुणाचं कोॲग्युलेशन, स्पर्मचं कोॲग्युलेशनचं काम याचं आहे. म्हणजे ऑप्शन तुम्हाला मिळाला. आता तिसरं पण पाठ करून ठेवायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरती आलाय, याच्यावरती येऊ शकतो. तर याचं काय काम आहे, कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करायचं. कुठले कॉन्ट्रॅक्शन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले कॉन्ट्रॅक्शन्स काय करायचे, किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधले कॉन्ट्रॅक्शन्स स्टिम्युलेट करायचे, जेणेकरून त्याच्यामुळे काय होणार आहे, फर्टिलायझेशनसाठी ते हेल्पफुल ठरणार आहे. बघा आता हे तर आपल्याला कळालं. म्हणजे सेमिनल व्हेसिकलचा ऑप्शन काय झाला, बी. म्हणजे फर्स्टला बी असणारा ऑप्शन कुठे आहे रे बाळांनो, फर्स्टला बी असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. म्हणजे तुम्हाला एवढं माहिती असलं की आन्सर मिळालं, तरी पण आता आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्यात. मग सेकंड ऑप्शन बघूयात, प्रोस्टेट ग्लँड. मग आता सांगा, प्रोस्टेट ग्लँडचं व्हॉल्यूम तर आपण बघितलं होतं, इथं 30% व्हॉल्यूम आहे. याचं जे प्रोस्टॅटिक सिक्रेशन आहे, आता प्रोस्टेट ग्लँडचं बी ऑप्शन टाकते मी. प्रोस्टेट ग्लँडचं याच्यामध्ये काही सिक्रेशनचं प्रॉपर असं नाव नाही. इथं जसे 3 नावं होते तसं याच्यामध्ये पर्टिक्युलर नेम नाही, प्रोस्टॅटिक सिक्रेशन्स एवढंच म्हणतात. आणि त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे, न्यूट्रलाइज. काय करणं, न्यूट्रलाइज. तर बघा माझ्या स्पेलिंगचा खूप गोंधळ होतोय कधी कधी. न्यूट्रलाइज, काय न्यूट्रलाइज करायचं, ॲसिडिटी न्यूट्रलाइज करायची. बट कुठली ॲसिडिटी करायची, तर फिमेल व्हजायनल सिक्रेशनची किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकची ॲसिडिटी काय करायची, न्यूट्रलाइज करायची. का न्यूट्रलाइज करायची, 6.0 किंवा 6 to 6.5 या pHला आपण काय म्हणतो, जनरली नॉर्मल pH म्हणतो. आणि नॉर्मल pHमध्ये तुमचा स्पर्म हा जास्त ॲक्टिव्ह असतो किंवा त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन फॅसिलिटेट होतं. म्हणून याचं हे जे ॲसिडिटी आहे कुठली व्हजायनामधली, ती न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते कोण करत आहे, प्रोस्टॅटिक ग्लँडचे सिक्रेशन्स करतात. म्हणजे बीचा ऑप्शन काय राहणार आहे तुमचा, सी. मग सेकंडला बघा सी आहे इथं. थर्ड काय, काउपर्स ग्लँड. तर काउपर्स ग्लँडचं जे सिक्रेशन आहे ते काय आहे बघा, अल्कलाइन व्हिस्कस फ्लुइड. अल्कलाइन व्हिस्कस फ्लुइड. मग याचं काय काम आहे, तर
वजांना लुब्रिकेट करणं हे याचं काम आहे. आणि अजून काय करायचं आहे तर याच्यासाठी या हार्मोनला पेनिसमधली जी ॲसिडिटी आहे, पेनिस, आता हे पेनिस कुठला पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा पेनाइल युरेथ्रा जो आहे, बेसिकली पेनाइल युरेथ्रामधलं जे ॲसिडिटी आहे, ॲसिड्स ते सुद्धा न्यूट्रलाइज करायचे आहेत. का? कारण जर प्रिव्हियस युरिनेशन झालं असेल तर त्याच्यामुळे ॲसिड्स असू शकतात, ते सुद्धा न्यूट्रलाइज करायचं काम करणार आहे. कारण ॲसिडिटीमध्ये स्पर्म फंक्शन करणार नाहीत, किल होऊ शकतात. म्हणजे हे तुमचं ऑप्शन नंबर काय आला, ए आला. हे व्यवस्थित पाठ करून ठेवा. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, ॲसेसरी ग्लँडचे दोघांचे व्हॉल्यूम्स लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याचे सगळे फंक्शन्स. आता याच्यावरती प्रश्न विचारलाय, याच्यावरती विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा महत्त्वाचा आहे आणि सोपा सुद्धा आहे बघा. विच कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेमिनल फ्लुइड हेल्प्स इन कोॲग्युलेशन ऑफ सिमेन आफ्टर इजॅक्युलेशन. बघा आताच आपण डिस्कस केले आणि तो क्वेश्चन कधीचा होता, मला वाटतं 14 की 15चा होता, आता माझ्या लक्षात नाही. आणि इथं कितीचा विचारलाय, 16ला. म्हणजे हे लक्षात घ्या की परत रिपीट होत आहेत त्याच पॉईंटवरती क्वेश्चन्स. मग पहिला काय, फायब्रिन, फायब्रिनोजिन, फ्रुक्टोज आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. फायब्रिन हे असतं का रे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये? नाही, म्हणजे तो ऑप्शन डायरेक्टली कॅन्सल झाला. आता फ्रुक्टोजचं काम आपण बघितलं, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम आहे, म्हणजे हे सुद्धा गेलं. त्याच्यानंतर इथं काय दिलंय तुम्हाला, कोॲग्युलेशन ऑफ सिमेन. त्याच्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिनचं काय काम होतं तर प्रोस्टाग्लॅन्डिनचं काम हे तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, कुठली फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधले कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करण्याचं काम होतं. म्हणजे हे सुद्धा, हा सुद्धा ऑप्शन गेला. आणि तुम्हाला माहिती आहे की कोॲग्युलेशनचं काम कोणाचं होतं, फायब्रिनोजिनचं होतं. रिपीट क्वेश्चन्स होत आहेत, त्याच पॉईंटवरती होत आहेत, फक्त त्याचा टाईप बदलतोय. म्हणून एका पॉईंटवरचं जर तुम्ही ॲसेसरी ग्लँड्स घेतल्या तर त्याच्यावरचं सगळं पाठ करायचं, सगळं लक्षात ठेवायचं. पाठ करण्यापेक्षा मेन म्हणजे समजून घ्यायचं, त्याचा डिफरन्स लक्षात घ्यायचा दोनमधला काय, म्हणजे क्वेश्चन सोपे जातात. लास्ट क्वेश्चन बघूयात. The spermatozoa not ejaculated are absorbed in the, मग कुठं केले जातात ॲब्सॉर्ब, एक स्पर्मॅटोझोआ म्हणजे इजॅक्युलेशन नाही झालं तर ते रिॲब्सॉर्ब करणार आहे, बरोबर, पाठीमागं घेणार आहे. तर CET 2016चा क्वेश्चन आहे, कुठला एरिया आहे याच्यामध्ये, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्टमधून नाही, तिथं फक्त टेम्पररी पॅसेज असतो, म्हणजे हे गेलं. त्याच्यानंतर युरेथ्रा, ऑब्विसली युरेथ्रामधून फक्त रिलीज करण्याचं काम आहे आणि युरिन आणि सिमेन, तर याच्यामध्ये रिॲब्सॉर्प्शनचं काही काम नाही. वास एफरन्स, वास एफरन्स हा टेस्टिसमधला प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये तर अजिबात होणार नाही कारण तिथून बाहेर स्पर्म आलेत. आणि रिॲब्सॉर्ब करण्यासाठी मध्ये म्हणजे वास एफरन्स गेला, राहिला वास डिफरन्स, जे लॉंग ट्यूब आहे, आपल्याला माहिती आहे की टेस्टिसमधून अराईज होते आणि इकडं ग्लँडमध्ये येते. तर ह्याची लेंथ किती आहे, 40 सेंटीमीटर ही लेंथ आहे. आणि याच्यामध्ये तुमचे काय केले जातात, स्पर्म रिॲब्सॉर्ब केले जातात. सो ऑप्शन नंबर डी तुमचा करेक्ट आहे. आय होप आजचं लेक्चर तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बायोलॉजी मॅग्निफाईडवरचे लेक्चर्स तुम्हाला समजत असतील, एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरचं जे लेक्चर असणार आहे ते ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती असणार आहे. मॅक्झिमम ट्राय असेल माझा आज अजून एक लेक्चर टाकायचा, मी टाकेनच शक्यतो. त्याच्यानंतर दुसरा सुद्धा, म्हणजे आज 3 लेक्चर टाकण्याचा प्रयत्न असेल, ॲटलिस्ट मी 2 तरी टाकेन. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, 12चा जो न्यू सिलेबस आहे, न्यू सिलेबस मी आज किंवा उद्यापासून स्टार्ट करते. तर तुमचे जे ज्युनियर्स असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्या चॅनलला शेअर करा, त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त, परत एकदा सांगेन, जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.